नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी करंट अफेअर डेली घेऊन येतो. IMP प्रश्न आहे, व्हेरी IMP प्रश्न आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा, त्यामुळे एक मोटिवेशन मिळेल आणि दररोज आम्ही नवीन चालू घडामोडी घेऊन येणार आहोत. IMP प्रश्न आहे. प्रश्न बघू. भारतात कोठे जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारण्यात येणार आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे अयोध्या. पुढील प्रश्न बघा. उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतिक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे टाटा सन. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न बघा. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात कधीपासून केली होती? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 2009. पुढील प्रश्न बघा. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते कोण? त्याचं योग्य उत्तर असणार आहे मल्लिकार्जुन खरगे. पुढील प्रश्न बघा. देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे JP नड्डा. पुढील प्रश्न बघा. किती वर्षांनी देशाच्या लोकसभा अध्यक्षपदी निवडणूक होणार आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 48 वर्षानंतर. पुढील प्रश्न बघा. भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची ही कितवी वेळ आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे 4थी. पुढील प्रश्न बघा. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध 2024 कायदा देशात कधीपासून लागू करण्यात आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 21 जून 2024 पासून. पुढील प्रश्न बघा. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाब बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तजाकिस्तान. पुढील प्रश्न बघा. केंद्र सरकारने स्पर्धा परीक्षेमधील सुधारणासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय उच्च स्तरीय समिती स्थापन केलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे के. राधाकृष्णन. पुढील प्रश्न बघा. 18व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे राहुल गांधी.